स्टुडंट, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या टॉपिकमध्ये आपण DNA चे दोन फंक्शन पाहिले की DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतो. त्याच्याच सोबत जे काही प्रोटीन मॉलिक्युल्स आपल्या सेलमध्ये तयार होत असतात त्या प्रोटीन मॉलिक्युलच्या फॉर्मेशनसाठी सुद्धा DNA ची गरज असते. म्हणजे DNA फक्त जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करण्याचं काम करत नाही, तर प्रोटीन की जी आपल्या सेलची बेसिक रिक्वायरमेंट आहे. कारण लिव्हिंग सबस्टन्समध्ये प्रोटीनचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, सेल ही लिव्हिंग का आहे किंवा लिव्हिंग जे ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यामध्ये बेसिक युनिट सेल का आहे, याचं कारण आता आपल्या लक्षात आलं असेल. कारण प्रोटीन हे कोणत्याही फॉर्ममध्ये आहेत की जे एन्झाईम आहेत, हार्मोन्स आहेत किंवा जे बेसिक प्रोटीन्स आहेत ते सेलच्या फॉर्मेशनसाठी, ऑर्गनायझेशनसाठी किंवा सेलच्या फंक्शनसाठी सगळ्यात महत्त्वाची जी बेसिक रिक्वायरमेंट आहे ती प्रोटीन आहे. आणि अशा प्रोटीन फॉर्मेशनसाठी DNAचा रोल हा महत्त्वाचा आहे. म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या पार्टमध्ये आपण DNA हा मॉलिक्युलर बेसिसला काय केलेला आहे, स्टडी केलेला आहे. सुरुवातीला आपण केमिकल कंपोजिशन पाहिलं, स्ट्रक्चर पाहिलं आणि त्याच्यानंतर त्याचे फंक्शन्स पाहिले. आता आपण याच टॉपिकमधला एक लास्ट का आहे युनिट आहे ज्याला म्हटलं जातं जिनोमिक्स, हा पार्ट स्टार्ट करतोय. म्हणजे ॲक्च्युली जेनेटिक स्टार्ट करत असताना जीन म्हणजे काय, क्रोमोझोम म्हणजे काय, DNA म्हणजे काय, हे जसे बेसिक कन्सेप्ट आहेत तसेच त्याच बेसिक कन्सेप्टमधला एक महत्त्वाचा पार्ट आहे जिनॉमिक्स. म्हणजे या जिनॉमिक्समध्ये किंवा जिनोममध्ये बेसिक आपल्याला जीन म्हणजे काय हा पॉईंट क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. तर पहा, स्टार्ट करूया आपण जिनोम. तर जिनोम म्हणजे काय, ज्याला म्हटलं जातं जेनेटिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. जेनेटिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ ॲन ऑर्गॅनिझम याचा अर्थ होतो टोटल नंबर ऑफ जीन्स प्रेझेंट इन आवर बॉडी. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये नंबर ऑफ जेवढे जीन्स आहेत त्या सगळ्यांचा स्टडी करणं ज्याला म्हटलं जातं जिनोम्स असं म्हटलं जातं. किंवा याच्यामध्ये हे सगळे जिनोम काय केले जातात, डिस्क्राईब केले जातात. आता टोटल नंबर ऑफ जीन्स याचा अर्थ काय होतो, तर पहा, जीन्स हे कुठं प्रेझेंट असतात, DNAवरती प्रेझेंट असतात. DNA हा क्रोमोझोमवरती प्रेझेंट असतो. म्हणजे जेव्हा एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जेनेटिक इन्फॉर्मेशन ही ट्रान्सफर होत असते तेव्हा जीन्स ही जेनेटिक इन्फॉर्मेशन काय करत असतात, कॅरी करत असतात. जीन म्हणजे DNAचा असा एक सेगमेंट आहे जो कोडेड फॉर्ममध्ये असतो की जो काय करणार आहे, प्रोटीन फॉर्मेशनचं काम करणार आहे. म्हणजेच DNAचा पूर्ण जो सेगमेंट आहे हा जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करतो असा याचा अर्थ होत नाही. समजा मी इथे जर DNA जर काढला तर हा डबल स्ट्रँडेड DNA आहे. ह्या DNAवरती नंबर ऑफ काय आहेत, न्यूक्लियोटाइड्स आहेत. तर हा जो रिजन आहे याच्यामध्ये एक जीन प्रेझेंट असेल, कदाचित इथं हा जीन प्रेझेंट असेल, त्याच्यानंतर मध्ये गॅप असेल आणि त्याच्यानंतर हा दुसरा जीन प्रेझेंट असेल. याचा अर्थ काय, DNAचा जो काही स्ट्रँड आहे ह्या स्ट्रँडवरती जे काही न्यूक्लियोटाइड आहेत म्हणजेच कंटिन्युअस असे जीनचे नंबर नाही, तर त्याच्यामध्ये गॅप असू शकतो. मग नेमकं या गॅपमध्ये काय असू शकतं, तर या गॅपमध्ये रिपीटेड न्यूक्लियोटाइडचा बेस पेअर असू शकतो. किंवा की याच्यावरती जे काही बेस पेअर्स आहेत ह्या बेस पेअरमध्ये इतर रिपीट काय झालेले आहेत, न्यूक्लियोटाइड झालेले आहेत. पुढच्या पॉईंटमध्ये आपण पाहणार आहोत एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे DNA फिंगरप्रिंटिंग. या DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये आपल्याला ॲक्च्युली इथं आपण जीनच्या स्ट्रक्चरबद्दल पाहतोय, पण पुढच्या पॉईंटमध्ये हा जी रिकामी स्पेस आहे या रिकाम्या स्पेसमध्ये रिपीटेड न्यूक्लियोटाइड प्रेझेंट आहेत. तर हे रिपीटेड न्यूक्लियोटाइड हे नेमकं DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये याचा रोल काय आहे हा पार्ट पाहणार आहोत. म्हणजे मध्ये इथं या लेक्चरमध्ये तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे की DNAचा जो सेगमेंट असतो त्याला म्हटलं जातं जीन, आणि जीन हे हेरिडिटरीचं बेसिक युनिट असं म्हटलं जातं. तर या जिनोममध्ये टोटल नंबर ऑफ जीन्स किंवा ज्याला जेनेटिक कॉन्स्टिट्युएंट्स, ज्याला जिनोटाईप असंही म्हटलं जातं. मेंडेलियनने त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये जेनेटिक कॉन्स्टिट्युएंटला जिनोटाईप असंही म्हटलेलं आहे. म्हणजे एखादा कॅरेक्टर ज्या जीननं रिप्रेझेंट केलं जातं किंवा त्या कॅरेक्टर एक्सप्रेस होण्याचं जे काम आहे ते कशाचं आहे, जीनचं आहे. याला म्हटलं जातं जिनोटाईप. मग अशा जे काही टोटल नंबर ऑफ जीन्स इन आवर बॉडी जिथं असतात किंवा ज्या ब्रांचमध्ये ज्याला स्टडी केला जातो ज्याला म्हटलं जातं जिनोम असं म्हटलं जातं. आता पहा, जीनचा स्टडी करायचा आहे तर नेमकं काय केलं जातं, किंवा नेमकं समजा एखादा आपण प्रोजेक्ट घेतला आणि या प्रोजेक्टचा आपल्याला स्टडी करायचा आहे. फॉर एक्झाम्पल फ्लावर, टाईप्स ऑफ फ्लावरचा स्टडी करायचा आहे. मग याच्यामध्ये आपण वेगवेगळे पॉईंट घेतो की या फ्लावरचं स्ट्रक्चर, लोकेशन, फंक्शन आणि त्याच्यानंतर त्याचे एक्स्ट्रा काय असतील, प्रॉपर्टीज असतील. म्हणजे इथं जिथं ज्या वेळेला आपल्याला लोकेशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन या आस्पेक्टने आपण स्टडी करतो तेव्हा त्याला म्हटलं जातं कंप्लीट स्टडी असं म्हटलं जातं. म्हणजे झुलॉजीमध्ये प्राण्याचा अभ्यास केला जातो, म्हणजे स्टडी केला जातो. म्हणजे नेमकं काय होतं, स्टडी म्हणजे काय,
तर त्याचं क्लासिफिकेशन आहे. क्लासिफिकेशन स्टडी करत असताना आपण काय पाहिलेलं आहे, त्याचा हॅबिटॅट पाहिलेला आहे, त्याचं लोकोमोशन पाहिलेलं आहे, त्याचा फूड पाहिलेला आहे म्हणजे न्यूट्रिशनचा पॉईंट पाहिलेला आहे, रिप्रोडक्शन. म्हणजे या सगळ्या आस्पेक्टनी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, स्टडी असं म्हटलं जातं. या जीनोमचा स्टडी करणाऱ्या काय आहे, ब्रांच आहे ज्याला म्हटलं जातं जीनॉमिक्स. आता ॲक्च्युली जीनचा स्टडी म्हणजे काय, तर टोटल नंबर ऑफ जीन्स म्हणजे काउंटिंग ऑफ जीन्स करणं, त्याच्यानंतर त्या जीनचं मॅपिंग करणं, त्याच्यानंतर त्याचं सिक्वेन्सिंग करणं आणि ॲनालायझिंग करणं, याला काय म्हटलं जातं, जीनचा स्टडी असं म्हटलं जातं. आणि ज्या ब्रांचमध्ये जीनचा स्टडी केला जातो ही जी ब्रांच आहे ही कोणती आहे, जीनॉमिक्स. जीनॉमिक्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये स्टडी ऑफ जीनोम्स, या स्टडी ऑफ जीनोममध्ये नेमकं काय केलं जातं, ॲनालिसिस केलं जातं. म्हणजेच काय आहे, तो डिस्क्राईब केला जातो जीन. मग त्याच्यामध्ये स्ट्रक्चर असेल, फंक्शन असेल, त्याच्यानंतर त्याचा सिक्वेन्स. आता इथे मी डीएनएचा जो स्टँड काढलेला आहे, डीएनएच्या स्टँडमध्ये मी 2 जीन दाखवलेले आहेत. आता डीएनएच्या स्टँडमध्ये आपण लॅक ऑपेरॉनमध्ये स्ट्रक्चरल जीन पाहिले होते, बरोबर का. त्या स्ट्रक्चरल जीनमध्ये आपण नाव लिहिलं होतं वाय झेड आणि त्याच्यानंतर ए, हे स्ट्रक्चरल जीन होते. कदाचित डीएनएच्या सेगमेंटमध्ये काय असू शकतो, गॅप असू शकतो. इथं जीन नंबर 1 आहे, हा जीन नंबर 2 आहे. परत गॅप न घेता जीन नंबर काय असेल, 3rd सुद्धा इथं प्रेझेंट असतो. म्हणजेच डीएनएवरती काय आहेत, नंबर ऑफ जीन्स प्रेझेंट आहेत आणि या जीनचा सिक्वेन्स कसा आहे, हा सिक्वेन्स स्टडी करणं किंवा सिक्वेन्स डिस्क्राईब करणं हे कशामध्ये येतं, जीनॉमिक्समध्ये येतं. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे मॅपिंग. मॅपिंग म्हणजे काय, समजा इथं मी 3 जीन दाखवलेले आहेत. ह्या 3 जीन याच्यामधलं जे डिस्टन्स आहे, म्हणजे जिथं जीनचा डिस्टन्स कॅल्क्युलेट केला जातो, त्याच्यानंतर डिस्टन्स कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याच्यामध्ये किती गॅप आहे हा कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे रिपीटेड न्यूक्लियोटाइड किती प्रेझेंट आहेत याचा जिथं स्टडी केला जातो, ज्याला म्हटलं जातं मॅपिंग. म्हणजे जीनचा स्टडी किंवा ज्याला आपण जेनेटिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ ॲन ऑर्गॅनिझम असं म्हणतो. म्हणजे नेमका जीनचा स्टडी म्हणजे काय, तर टोटल नंबर ऑफ जीन्स काउंट करणं, त्या जीन्समधलं डिस्टन्स शोधणं आणि त्याच्यानंतर जीन्समधलं डिस्टन्स शोधत असताना प्रत्येक जीन कोणत्या पद्धतीने एक्सप्रेस होणार आहे आणि त्याच्याचबरोबर जीनचं एक्सप्रेशन म्हणजे त्या जीनचं फंक्शन, हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं आहे. जेव्हा आपण लॅक ऑपेरॉन स्टडी केला तेव्हा स्ट्रक्चरल जीनचं आपण फंक्शन पाहिलं की स्ट्रक्चरल जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ काय म्हणलेलं आहे, एन्झाईम. म्हणजे एखादा जीन एक्सप्रेस होतो म्हणजेच काय करत असतो, तो त्याचं काम करत असतो, एक्सप्रेस करतो म्हणजेच तो काय करत असतो, प्रोटीन फॉर्मेशन करतो. म्हणजेच हे जे एक्सप्रेशन आहे, जीनचं एक्सप्रेशन डिस्क्राईब करणं, याला काय म्हटलं जातं, जीनॉमिक्स असं म्हटलं जातं. म्हणजे जीनोम म्हणजे काय आणि जीनॉमिक्स म्हणजे काय. जीनोम म्हणजे टोटल नंबर ऑफ जीन्स. आता टोटल नंबर ऑफ जीन्स काउंट करण्याची एक काय आहे, प्रोसिजर आहे. आपल्या बॉडीमध्ये आता सांगितलं की जीन्स हे क्रोमोझोमवरती प्रेझेंट असतात. कारण का, डीएनएचा जो सेगमेंट आहे ज्यालाच काय म्हटलं जातं, जीन असं म्हटलं जातं. मग हा डीएनए कुठं प्रेझेंट असतो, क्रोमोझोमवरती. समजा मी इथे एक क्रोमोझोम काढला फॉर एक्झाम्पल, मी इथे एक क्रोमोझोम काढला. या क्रोमोझोमवरती काय प्रेझेंट आहे, डीएनए प्रेझेंट आहे. डीएनएवरती काय प्रेझेंट आहे, जीन्स प्रेझेंट आहेत. तर पहा, आपल्या बॉडीमध्ये जे काही क्रोमोझोमचा जो नंबर आहे तो किती आहे, 23. आपल्या बॉडीमध्ये म्हणण्यापेक्षा एका सेलमध्ये आपण म्हणूया 23, कारण आपली बॉडी ही 2 प्रकारच्या सेलनी, 2 टाईपच्या सेलनी तयार झालेली आहे. पहिला जो टाईप आहे ज्याला सोमॅटिक सेल असं म्हटलं जातं आणि दुसरी काय आहे, रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहे. सोमॅटिक सेलमुळे काय होतं, बॉडीचं कॅरेक्टर रिप्रेझेंट होतं किंवा बॉडी कॅरेक्टर एक्सप्रेशन करण्याचं काम हे सोमॅटिक जे काही क्रोमोझोम आहेत, या क्रोमोझोममध्ये जे काही जीन्स प्रेझेंट आहेत हे जीन्स काय करत असतात, अशा पद्धतीचे कॅरेक्टर एक्सप्रेस करत असतात की ज्याच्यामध्ये आपल्या बॉडीचा कलर असेल, त्याच्यानंतर हेअर कलर, आय कलर, जे काही बॉडीचे कॅरेक्टर आहेत हे कॅरेक्टर एक्सप्रेशनचं जे काम आहे ते कोणाचं आहे, जीन्स प्रेझेंट ऑन सोमॅटिक सेल्स. म्हणजे सोमॅटिक सेल्समध्ये जे काही क्रोमोझोम प्रेझेंट आहेत त्या क्रोमोझोमवरती जे काही जीन्स प्रेझेंट आहेत हे काय करणार आहेत, बॉडीचं कॅरेक्टर एक्सप्रेस करणार आहेत. म्हणजेच 23 काय आहेत, पेअर्स आहेत. 23 पेअर्स याचा अर्थ काय होतो की प्रत्येक क्रोमोझोम हा काय आहे, डबल आहे. म्हणजे ॲक्च्युली जेव्हा आपण एक सेट म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये जो काही क्रोमोझोमचा सेट प्रेझेंट असतो ज्याला आपण काय म्हणतो, हॅप्लॉइड सेट असं म्हणतो. हॅप्लॉइड याचा अर्थ काय होतो, एन नंबर. आणि डिप्लॉइड याचा अर्थ काय होतो, 2n नंबर. 2n नंबर याचा अर्थ काय आहे, हे क्रोमोझोम पेअर्ड स्ट्रक्चर आहे. आणि हॅप्लॉइड याचा अर्थ काय होतो की हे काय आहे, अनपेअर्ड आहे
किंवा सिंगल युनिट आहे. आता जेव्हा 23 पेअरचा विचार केला जातो तेव्हा टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम किती होतात? 46. यांच्यामध्ये जेव्हा एक क्रोमोझोम प्रत्येक म्हणजे याचा अर्थ काय होतो? 23 पेअर्स याचा अर्थ काय? 1 पासून 23 पर्यंत आपल्या बॉडीमध्ये काय आहे? क्रोमोझोम आहे. म्हणजेच एक क्रोमोझोम हा काय आहे? डबल आहे. एक क्रोमोझोम याचा अर्थ क्रोमोझोम नंबर 2. त्याच्यानंतर क्रोमोझोम 2 मध्ये काय आहे? त्याच्यानंतर क्रोमोझोम 2 चा सुद्धा पेअर आहेत. असे 1 पासून 23 पर्यंत काय आहेत? पेअर्ड क्रोमोझोम आहेत. मग जेव्हा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनचा विचार केला जातो म्हणजे जीनोमचा विचार केला जातो म्हणजे टोटल नंबर ऑफ जीन्स काउंटिंगचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा काय केलं जातं? तर हा 1 नंबरच्या क्रोमोझोम मधले दोन्ही क्रोमोझोम वरती प्रेझेंट असलेले जीन्स हे काउंट केले जात नाही. तर प्रत्येक क्रोमोझोम नंबर मधला फक्त एकच काय केला जातो? सिंगल क्रोमोझोम वरती प्रेझेंट असलेले जीन्स काय केले जातात? काउंट केले जातात. आणि जेव्हा सिंगल क्रोमोझोम 1 पासून 23 पर्यंत मग हे पेअर्ड स्ट्रक्चर राहत नाही, अनपेअर्ड स्ट्रक्चर राहतं. आणि जे अनपेअर्ड स्ट्रक्चर आहे तो जो सेट असतो ज्याला काय म्हटलं जातं? हॅप्लॉइड सेट असं म्हटलं जातं की जो रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये प्रेझेंट असतो की ज्याला आपण काय म्हणतो? गॅमेट म्हणतो, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. मग हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम याचा अर्थ काय होतो? की प्रथम जे किती आले? 23 क्रोमोझोम आले. मग 23 क्रोमोझोम मध्ये 22 क्रोमोझोम हे काय आहेत? ऑटोझोम्स आहेत. आणि याच्यामधला एक जो क्रोमोझोम आहे किंवा एक जो पेअर आहे तो काय आहे? ज्याला म्हटलं जातं सेक्स क्रोमोझोम असं म्हटलं जातं. सेक्स क्रोमोझोम हा सगळ्यात लास्टचा काय आहे? क्रोमोझोम आहे. आणि पहा क्रोमोझोमची अरेंजमेंट ही आपल्या बॉडीमध्ये म्हणजे सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोमची अरेंजमेंट ही कशी असते? साईजनुसार असते. म्हणजे क्रोमोझोम नंबर हा सगळ्यात मोठा काय आहे साईजनी? क्रोमोझोम नंबर 1 हा सगळ्यात साईजनी काय आहे? मोठा आहे. म्हणजे याला म्हटलं जातं लार्जेस्ट क्रोमोझोम असं म्हटलं जातं. आणि ह्या साईजनुसार काय झालेलं आहे की क्रोमोझोम नंबर 2 हा पहिल्यापेक्षा काय असणार आहे? साईजनी कमी असणार आहे. त्याच्यानंतर 3rd 4th असे 23 पर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाचं 23 नंबर ऑफ क्रोमोझोम मध्ये म्हणजे जो शेवटचा जो क्रोमोझोम आहे तो काय आहे? पेअर्ड स्ट्रक्चर आहे. ह्या पेअर्ड स्ट्रक्चर मध्ये काय आहे? सेक्स क्रोमोझोम आहे. सेक्स क्रोमोझोम हे 2 प्रकारचे असतात, एक एक्स क्रोमोझोम आणि त्याच्यानंतर वाय क्रोमोझोम. म्हणजे जर फक्त क्रोमोझोमचा जर विचार जर केला तर क्रोमोझोम ही काय आहे? एक डेन्स बॉडी आहे. सेल डिव्हिजन टॉपिकमध्ये आपण पाहिलेलं आहे की ड्युरिंग मेटाफेज क्रोमोझोम हे काय होतात? व्हिजिबल होतात की ज्याच्यामध्ये 23 पेअर्स म्हणजे टोटल नंबर ऑफ 46 आहेत. या 46 मध्ये 44 हे ॲटोझोम्स आहेत. याचाच अर्थ काय? 22 पेअर्स हे काय आहेत? ॲटोझोम्स आहेत. या ॲटोझोमला सोमॅटिक असंही म्हटलं जातं कारण हे काय करतात? बॉडीचे कॅरेक्टर एक्सप्रेस करण्याचं काम करत असतात. त्याच्यानंतर राहिलेला जो शेवटचा क्रोमोझोम आहे ज्याला सेक्स क्रोमोझोम असं म्हटलं जातं. आणि सेक्स क्रोमोझोम हे ह्युमन बिईंगमध्ये एक्स आणि वाय हे सेक्स क्रोमोझोम आहेत. हे सेक्स क्रोमोझोम सेक्स डिटर्मिनेशन करण्याचं काम करत असतात. म्हणजेच या क्रोमोझोमवरती काय आहेत? डीएनए प्रेझेंट आहे आणि डीएनए वरती जीन्स प्रेझेंट आहेत. आपला पॉईंट काय आहे? जिनोमिक्स म्हणजे टोटल नंबर ऑफ जीन्सचं काउंटिंग. तर पहा 46 क्रोमोझोमचं काउंटिंग करत बसण्यापेक्षा प्रत्येक क्रोमोझोम हे पेअर्ड स्ट्रक्चर आहे. म्हणजे प्रत्येक नंबर मधला जर काय घेतला? सिंगल क्रोमोझोम बाजूला केला आणि या सिंगल क्रोमोझोम मधले जर जीनचं जर काउंटिंग जर केलं तर त्याला काय म्हटलं जातं? 1 हॅप्लॉइड सेट ऑफ काय म्हटलं जातं? क्रोमोझोम असं म्हटलं जातं. म्हणजे जिनोमिक्समध्ये टोटल नंबर ऑफ जीन्स काउंट करत असताना हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम मध्ये काय केलं जातं? काउंटिंग केलं जातं. हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम हे नेमका कुठं प्रेझेंट असतो? रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये प्रेझेंट असतो. हे हॅप्लॉइड सेलमध्ये का काउंटिंग केलं जातं? कारण क्रोमोझोमचं जे काही पेअरिंग होत असतं 1 पासून 23 पर्यंत म्हणजे पहिला जो क्रोमोझोम आहे तो क्रोमोझोम नंबर 1 याच्यामध्ये जे पेअर्ड स्ट्रक्चर आहे समजा हा 1 नंबरचा जर क्रोमोझोम असेल तर हे जे पेअर्ड स्ट्रक्चर आहे हे पेअर्ड स्ट्रक्चर कसं असतं की याच्यामध्ये होमोलॉगस क्रोमोझोम असं म्हटलं जातं. होमोलॉगस क्रोमोझोम याचा अर्थ काय होतो? हा स्ट्रक्चरली आणि फंक्शनली काय असतो? सारखा असतो. स्ट्रक्चरली सारखा याचा अर्थ काय? त्याची साईज सारखी ज्याला म्हटलं जातं मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. फंक्शनली सेम आहे याचा अर्थ काय होतो? तर क्रोमोझोम नंबर 1 मध्ये जे काही जीन्स प्रेझेंट आहेत ते जीन्स ह्या पेअरमध्ये सुद्धा काय असतात? प्रेझेंट असतात. म्हणजेच इथं जीनचा नंबर, त्या जीनचं एक्सप्रेशन, त्या जीनचं कॅरेक्टरिस्टिक हे काय राहतं? सारखं राहतं. त्यामुळं
डबल काउंटिंग करण्यापेक्षा हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोमचं जर काउंटिंग जर केलं तर ते काय होऊ शकतं, वेळखाऊ प्रोसेस होत नाही. किंवा याच्यानंतर जो आपण प्रोजेक्ट पाहणार आहोत, जो आपल्या एक्झामच्या दृष्टीनं म्हणजे नीटच्या, बोर्डच्या, CETच्या दृष्टीनं जो प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे तो ह्युमन जिनॉमिक प्रोजेक्ट. या पॉईंटमध्ये आपण हे क्लिअर करणार आहोत. म्हणजे नेमकं जीनचं जे काउंटिंग आहे का महत्त्वाचं आहे, किंवा जिनॉमिक प्रोजेक्ट हा का महत्त्वाचा आहे हे आपल्याला पुढे करणार आहे. त्याच्या आधी हे काय झालं की म्हणजे जिनॉमिक्स किंवा जीनचा स्टडी करत असताना नेमकं टोटल काउंटिंग हे कशा पद्धतीनं केलं जातं. पुढे जिनॉमिक्स समजलं. जिनॉमिक्स ही काय आहे, ब्रांच आहे. या ब्रांचमध्ये काय केलं जातं, जीन्सचा स्टडी केला जातो. जीन्सचा स्टडी केलं जातं करत असताना नेमकं काय केलं जातं की याच्यामध्ये याचं डिस्क्रिप्शन केलं जातं, याचा सिक्वेन्स शोधला जातो. आता जीनचा सिक्वेन्स म्हणजे काय, तो नेमका किती नंबरला आहे, कोणत्या नंबरला आहे, त्या जीनचं लोकेशन कुठं आहे. आता हे सिक्वेन्स स्टडी करणं का गरजेचं आहे, तर पहा आपल्याला जे काही आजार होतात की ज्याच्यामध्ये बरेचसे काय असतात, जेनेटिक डिसऑर्डर्स असतात. हे जेनेटिक डिसऑर्डर क्युअर करण्यासाठी समजा जर आपल्याला जीनचा जर नंबर माहिती असेल तर काय होऊ शकतो की याच्यावरती पटकन ट्रीटमेंट होऊ शकते. किंवा आपण त्या बेसपर्यंत जातो की नेमकं जीनमुळं काय झालेलं आहे, म्हणजे कोणत्या जीनमुळं प्रॉब्लेम आलेला आहे. तर हा प्रॉब्लेम शोधून काढण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, जिनॉमिक्सचा स्टडी करणं गरजेचं आहे. किंवा जिनॉमिकच्या स्टडीमध्ये जीनचा सिक्वेन्स डिस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे मॅपिंग. मॅपिंगबद्दल मी काय सांगितलं की ज्याच्यामध्ये डिस्टन्स बिटवीन टू जीन्स जिथं काय केलं जातं, स्टडी केला जातो, ज्याला म्हटलं जातं मॅपिंग. मॅपिंग हे अतिशय काय आहे, महत्त्वाचं आहे. हे आपल्याला पुढच्या पार्टमध्ये समजेल. कारण मॅपिंगमध्ये आपला जीनचा डिस्टन्स पाहतोय. जीनचा डिस्टन्स हा कशासाठी गरजेचा असतो, तर पहा क्रोमोझोम या टॉपिकमध्ये असा एक पॉईंट आहे ज्याला म्हटलं जातं लिंकेज. जेव्हा एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जेव्हा जीन ट्रान्सफर होत असतात तेव्हा काय होत असतं, दोन प्रकारचे लिंकेज ग्रुप तयार होतात. एक कंप्लीट लिंकेज आणि त्याच्यानंतर इनकम्प्लीट लिंकेज. मुळात लिंकेज याचा अर्थ काय होतो, ट्रान्समिशन होत असतं. तर क्रोमोझोमवरती जे काही जीन्स प्रेझेंट आहेत, समजा जर जीन्समध्ये जर डिस्टन्स जर जास्त असेल तर काय होत नाही, हे जे लिंकेज आहे किंवा ट्रान्समिशनचं जे काही कॅरेक्टर आहे हे ॲट अ टाईम होत नाही, त्या क्रोमोझोमसोबत जात नाही, ज्याला म्हटलं जातं इनकम्प्लीट लिंकेज असं म्हटलं जातं. समजा जर जीनचं जर डिस्टन्स जर कमी जर असेल तर काय होऊ शकतं, त्याच क्रोमोझोमसोबत काय होऊ शकतं, एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे हे कॅरेक्टर ट्रान्समिट होतं. म्हणजे समजा माझ्या आईबाबांच्याकडे म्हणजेच माझ्या आईकडे एखादं कॅरेक्टर आहे आणि त्याचा जो जीनचं जे काय आहे डिस्टन्स जर जास्त जर असेल तर ते कॅरेक्टर मे बी माझ्यामध्ये येईल असं नाही. कारण का, लिंकेजमध्ये कंप्लीट लिंकेज जसं आपण म्हणतो की एक्झॅक्ट कॉपी तयार झालेली आहेत. माझ्यामध्ये जे काही माझे कॅरेक्टर आहेत हे माझ्या बाबांच्यासारखे आहेत. का असं झालं किंवा त्यांचेच कॅरेक्टर माझ्यामध्ये का आले, कारण त्यांच्या क्रोमोझोममध्ये प्रेझेंट असलेल्या जी जीन्स आहे ह्या जीन्समध्ये काय आहे, डिस्टन्स कमी आहे. जेव्हा जीन्समध्ये डिस्टन्स कमी असतं तेव्हा तो काय होऊ शकतो, एक कंप्लीट लिंकेज ग्रुप होतो. आणि कंप्लीट लिंकेजमुळं कॅरेक्टर ॲज इट इज जसे आहेत तसेच काय होतात, पुढे ट्रान्समिट होत असतात. म्हणजे आपल्याला जिनॉमिक्स समजलं. आता या जिनॉमिक्सचे दोन टाईप आहेत, स्ट्रक्चरल जिनॉमिक्स आणि त्याच्यानंतर आहे फंक्शनल जिनॉमिक्स. स्ट्रक्चरल जिनॉमिक्समध्ये नेमकं काय केलं जातं, पुन्हा हेच की याच्यामध्ये जीनचा सिक्वेन्स स्टडी केला जातो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मॅपिंग केलं जातं अलॉंग विथ फंक्शन. म्हणजेच फक्त सिक्वेन्स माहीत असणं किंवा डिस्टन्स माहीत असणं हे गरजेचं नाही. तर जेव्हा आपण जीनचा एखादा नंबर काय करतो, शोधतो किंवा त्याच्यावरती स्टडी करत असतो तेव्हा त्याचं फंक्शन माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला 1 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की काय, व्हॉट आर द टाईप्स ऑफ जिनॉमिक्स. म्हणजे याच्यामध्ये येतं स्ट्रक्चरल जिनॉमिक्स आणि त्याच्यानंतर आहे फंक्शनल जिनॉमिक्स. फंक्शनल जिनॉमिक्समध्ये नेहमीच त्या जीनचं फंक्शन स्टडी केलं जातं किंवा डिस्क्राईब केलं जातं, ज्याला म्हटलं जातं फंक्शनल जिनॉमिक्स. आता पहा याच्यानंतरचा जो पॉईंट आहे, आता मी हे बोर्डवरती जे लिहिलेलं आहे, जिनॉमिक्सची डेफिनेशन लिहिलेली आहे, जिनोमची डेफिनेशन लिहिलेली आहे, त्याचे 2 टाईप लिहिले आहेत. याच्यावरती 100% एक तरी क्वेश्चन हा बोर्ड एक्झामसाठी विचारला जातो. त्याच्यानंतर आपण जो पॉईंट पाहतोय तो आहे ॲप्लिकेशन ऑफ जिनॉमिक्स. ॲक्च्युली ह्युमन जिनॉमिक प्रोजेक्ट, जिनॉमिक्सवरती जो काही मोठा प्रोजेक्ट मी सांगितलेला आहे ज्याला मेगा प्रोजेक्ट असं म्हटलं जातं. कारण मेगा प्रोजेक्ट का म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये काम करणारे जे रिसर्चर्स आहेत किंवा सायंटिस्ट आहेत याची संख्या जास्त होती. जवळजवळ 20 कंट्रीजने काय केलेलं आहे, याच्यावरती स्टडी केलेला आहे. हा स्टडी कशावरती आहे, हा स्टडी आहे जिनॉमिक्सवरती. म्हणजे जिथं प्रत्येक क्रोमोझोमवरती जीनचं काउंटिंग झालेलं आहे, त्याचं सिक्वेन्स झालेलं आहे, त्याचं मॅपिंग झालेलं आहे. म्हणून याला म्हटलं जातं मेगा प्रोजेक्ट. आता हा प्रोजेक्ट का करण्यात आला
किंवा या प्रोजेक्टमुळे काय फायदा होतो किंवा काय फायदा होणार आहे या पॉईंटच्या बेसवरती काय दिलेले आहेत, ॲप्लिकेशन्स ऑफ जिनॉमिक्स दिलेले आहेत. आता हा एक्झामच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ जिनॉमिक्स. त्याच्याही पेक्षा जी काही ॲप्लाइड ब्रांच आता आलेली आहे की ज्याला आपण बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतो, की म्हणजे पूर्वी जे काही परंपरागत पद्धतीनं जे काही शेती केली जायची किंवा जी औषध निर्मिती जी होती, याला चेक देत प्रोडक्शन वाढवण्यासाठी, डिझायर्ड क्वालिटी तयार करण्यासाठी किंवा न्यूट्रियंटचा कंटेंट वाढवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते लाईफस्टॉक ॲनिमल असू दे किंवा क्रॉपचं प्रोडक्शन असू दे किंवा मेडिसिन किंवा फॉरेन्सिक एजन्सी, यांच्यामध्ये हा जो प्रोग्रेस झालेला आहे तो कशामुळे झालेला आहे, तर बायोटेक्नॉलॉजीमुळे झालेला आहे. आणि बायोटेक्नॉलॉजी याच्यामध्ये बायो प्लस टेक्नॉलॉजी म्हणजे लिव्हिंग जे काही ऑर्गॅनिझम आहेत याच्यामध्ये ज्या काही टेक्निक्स तयार झालेले आहेत त्या आपण स्टडी करणार आहोत. पण हे जे ॲप्लिकेशन जे दिलेलं आहे हे सगळं टोटली बेस्ड हे कशावरती डिपेंड आहे, बायोटेक्नॉलॉजीवरती डिपेंड आहे किंवा ज्याला जेनेटिक इंजिनिअरिंग असंही म्हटलं जातं. जेनेटिक इंजिनिअरिंग याचा अर्थ काय होतं, याच्यामध्ये बेसिक रिक्वायरमेंट ही जीनची आहे. मग हे जीन्स कुठून आले, तर हे जीन कुठं प्रेझेंट आहेत, क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहेत. तर या जीनला जसं आपला दात खराब झाल्यानंतर आपण तो दात काढून टाकतो आणि दुसरा दात बसवतो, हे जशी साधी सर्जरी आहे तशाच पद्धतीनं आता हल्ली या बायोटेक्नॉलॉजीमुळं काय झालेलं आहे, प्रत्येक ठिकाणी जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून आपल्याला हवा असलेला जीन ट्रान्सफर करता येतो आणि जो नको आहे तो सुद्धा काढून टाकता येतो. याला म्हटलं जातं जीन थेरपी असं म्हटलं जातं. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, दाताचं फंक्शन आपल्याला माहिती आहे, पण जीन नेमकं काय काम करणार हे आत्ता या सिच्युएशनला आपल्याला समजायला हवं की जीन नेमकं कशासाठी हवं आहे. आपल्याला फक्त आपण इतकं समजून घेतो की जीन हा फक्त काय आहे, एक कॅरेक्टर ट्रान्समिट करणारं काय आहे, एक एजंट आहे, पण नाही. कारण ज्यांना लॅक ऑपेरॅन समजलेलं आहे, ज्यांना ट्रान्सक्रिप्शन समजलेलं आहे, ज्यांना ट्रान्सलेशन समजलेलं आहे, त्यांनाच काय होणार आहे, बायोटेक्नॉलॉजीचा पॉईंट इथं क्लिअर होणार आहे. कारण जे जीन्स आहेत हेच काय करणार आहेत, प्रोटीन्स तयार करणार आहेत. मग हे प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये मे बी एन्झाईम असू शकतात, हार्मोन्स असू शकतात, वेगवेगळे केमिकल्स असू शकतात. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये ज्या काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज होत असतात, या ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक ठिकाणी जे काही केमिकल आहे त्याचं नेचर मे बी काय असू शकतं, प्रोटीन असू शकतं. आणि सेलच्या फॉर्मेशनसाठी कशाची गरज असते, प्रोटीनची गरज असते. म्हणजेच या जिनॉमिक्सवरती जे काही ॲप्लिकेशन दिलेले आहेत हे टोटली डिपेंड कशावरती आहेत, जीन्सवरती आहेत. आता पहा, जेव्हा आपण बायोटेक्नॉलॉजीचा स्टडी करतो की ज्याच्यामध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग आहे, की ज्याच्यामध्ये आधीच्या सिलेबसमध्ये ॲनिमल हजबंड्री हा टॉपिक होता किंवा इम्प्रूव्हमेंट ऑफ क्रॉप प्रोडक्शन, हे जे टॉपिक आहेत हे टॉपिक स्टडी केल्यानंतर आपल्याला पाठांतराची गरज नाही. हे जे ॲप्लिकेशन्स आहेत ॲज इट इज आपण लिहू शकतो किंवा लिहिण्यापेक्षा आपल्याला काय करता येतील, व्यवस्थित समजले असतील किंवा सांगता येतील. पण आता बदललेल्या सिलेबसनुसार ह्या जिनॉमिक्सचं इंट्रोडक्शन दिल्यानंतर सुरुवातीचाच पॉईंट काय दिलेला आहे, ॲप्लिकेशन्स ऑफ जिनॉमिक्स. म्हणजे या जिनॉमिक्सचं ॲप्लिकेशन काय आहे, त्याचा फायदा काय आहे, त्याचा सिग्निफिकन्स काय आहे. म्हणजे जिनॉमिक्स स्टडी केल्यामुळं नेमका आपल्याला काय फायदा होतो किंवा झालेला आहे याच्याबद्दल काय दिलेले आहेत, 1 ते 5 ते 6 पॉईंट दिलेले आहेत, ते पाहूया. तर पहा, ॲप्लिकेशन ऑफ जिनॉमिक्समध्ये पहिला पॉईंट आहे टू इम्प्रूव्हमेंट ऑफ क्रॉप प्लांट्स, ह्युमन हेल्थ आणि लाईफस्टाईल. आता या जिनॉमिक्सचा स्टडी केल्यामुळे आपल्याला टोटल नंबर ऑफ जीन्स माहिती झाले, याच्यामध्ये जीन्सचा सिक्वेन्स समजला, याच्यामध्ये जीन्सचा नंबर समजला आणि त्याच्याच बरोबर फंक्शनल जिनॉमिक्समध्ये त्या जीनचं फंक्शन समजलं. म्हणजे तो जीन नेमका काय काम करतो. साधं एक्झाम्पल देते की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो पॅन्क्रियाज ही जी ग्लँड आहे जी काय करत असते, इन्सुलिन सिक्रेशनचं काम करते. म्हणजे आपल्याला फक्त इथपर्यंत माहिती आहे की इन्सुलिन सिक्रेशनसाठी पॅन्क्रियाज काम करतात. आता पॅन्क्रियाज याच्यामध्ये नंबर ऑफ सेल्स आहेत. या सेल्समध्ये काय आहे, न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये DNA आहे आणि या DNA मधला असा एक जीन काय करत असतो, पॅन्क्रियाच्या सिक्रेशनसाठी मदत करतो. म्हणजेच जीन इज अ रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ एन्झाईम. हा पॉईंट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचा. म्हणजे आपल्या बॉडीचं जे काही सिक्रेशन आहे यालाच म्हटलं जातं जीनचं एक्सप्रेशन असं म्हटलं जातं. मग इथं या जिनॉमिक्सच्या ॲप्लिकेशनमध्ये काय सांगितलेलं आहे, तर या जिनॉमिक्समुळं काय होऊ शकतं, इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. कशाची, इम्प्रूव्हमेंट ऑफ टू इम्प्रूव्ह द क्रॉप प्लांट्स. म्हणजे जे काही क्रॉप प्लांट आहेत की जे तुम्ही क्रॉपमध्ये, ज्यांचा क्रॉप सायन्स सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे क्रॉप्स पाहणार आहात की ज्याच्यामध्ये वेगवेगळे धान्य आहेत, कडधान्य आहेत किंवा म्हणजे अशा पद्धतीचे बरेच काय आहेत, ॲग्रिकल्चर क्रॉप आहेत. आता यांच्यामध्ये काय केलं जातं, क्वालिटी आणि क्वांटिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. म्हणजेच त्याचा बेस काय आहे, जिनॉमिक्सचा आहे. आता नेमकं काय होतं,
क्रॉप प्लांट्स यांची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. म्हणजे काय होतं, एकतर प्रोडक्शन वाढतं, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट कंटेंट वाढतो. कारण लोकसंख्या वाढत आहे आणि या वाढत्या लोकसंख्येला आपल्याकडे जी बेसिक नीड आहे ती काय आहे, फूड आहे. आणि हे जे फूड आहे हे ज्याला जसं गरजेचं आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ फूड, जे काही गरजेचं आहे हे मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी जिनॉमिक्सचा स्टडी केल्यामुळं बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय झालेलं आहे, या क्रॉप प्लांटची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही वाढलेली आहे. क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन वाढलेलं आहे आणि क्वालिटीमध्ये डिझायर्ड जीनच्या माध्यमातून न्यूट्रिएंट कंटेंटसुद्धा वाढलेलं आहे. पुढे ह्युमन हेल्थ. आता पहा, ह्युमन हेल्थमध्ये फक्त जेनेटिक डिसऑर्डरचाच प्रॉब्लेम येतो असं नाही. ह्या जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून किंवा जिनॉमिकचा स्टडी झाल्यामुळं ह्युमन हेल्थसुद्धा काय झालेली आहे, इम्प्रूव्ह झालेली आहे. की नेमकं काय होतं, की आत्ता सांगितलं की इन्सुलिन, म्हणजे पूर्वी काय केलं जातं, इतर लाईफस्टाईल ॲनिमलमध्ये, इतर ॲनिमलमधलं इन्सुलिन हे ह्युमनवरती इंजेक्ट केलं जायचं. पण त्याचेही साईड इफेक्ट आले आणि त्यामुळे काय तयार झालं की या बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या बॉडीमध्ये असा जो जीन काय केला जातो, इन्सुलिन प्रोडक्शनचं काम करतो, याला या DNA मधून काय केलं, वेगळं केलं. त्यानंतर त्या डी एन एमधून वेगळं केल्यानंतर म्हणजे जे काही जीन बाजूला काढला, त्या जीनचं मल्टिप्लिकेशन केलं, नंबर ऑफ जीन्स तयार केले आणि त्याच्यानंतर त्याला एक्सप्रेशनसाठी काय केलं, इन्सर्शन केलं. आणि या जीन्सनं काय केलं, क्वांटिटीमध्ये काय केलेलं आहे, इन्सुलिनचं प्रोडक्शन केलं. म्हणजेच इन्सुलिनचं प्रोडक्शन वाढलं आणि इन्सुलिनच्या प्रोडक्शनमुळं आता डायबिटीजवाल्यांना काय मिळतं, प्रॉपर अमाऊंटमध्ये ही काय मिळत असते, ट्रीटमेंट मिळत असते. म्हणजेच हा एक डायबिटीजवरती किंवा इन्सुलिनच्या प्रोडक्शनवरती हे एक एक्झाम्पल झालं. असे बरेच डिसिजेस आहेत की त्याच्यामुळं या जिनॉमिक्सचा वापर करून काय झालेलं आहे, ह्युमन हेल्थसुद्धा इम्प्रूव्ह झालेली आहे. त्याच्यानंतर आहे लाईफस्टाईल. म्हणजेच जे ॲनिमल आपण फार्मवरती काय करत असतो, ठेवत असतो, त्यांना लाईफस्टाईल ॲनिमल असं म्हटलं जातं. की याच्यामध्ये यांच्यापासून जो काही ह्युमन वेलफेअरसाठी किंवा मानवाच्या कल्याणासाठी हे सगळे ॲप्लिकेशन कशासाठी आहेत, ह्युमन वेलफेअरसाठी आहेत. म्हणजे मानवी कल्याणासाठी या सगळ्याचा काय केलेला आहे, उपयोग केलेला आहे. म्हणजे क्रॉपचं प्रोडक्शन वाढवणं किंवा लाईफस्टॉक ॲनिमलपासून जे काही आपल्याला प्रॉडक्ट मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल, आपला असा फॉर्म आहे की जो डेअरी फार्म आहे. डेअरी फार्ममध्ये आपल्याला मिल्कचं प्रोडक्शन होणार आहे. मग मिल्क प्रोडक्शन झाल्यामुळं फक्त मिल्कमुळंच आपल्याला बेनिफिट होईल का? म्हणजे जे काही प्रोडक्शन झालेलं आहे लाईफस्टॉक ॲनिमलवरती जे काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत की ज्याच्यामध्ये मिल्क प्रोडक्शन वाढवणारे जीन्स किंवा मिल्क प्रोडक्शन वाढवणारे जे काही मेडिसिन तयार झाले, जे काही हार्मोन तयार झालेले आहेत, हे लाईफस्टॉक ॲनिमलला इंजेक्ट केल्यामुळे त्याचं प्रोडक्शन वाढलं. फक्त प्रोडक्शन वाढवण्याकडे हा कल राहिला का? नाही. तर या मिल्कमधलं प्रोटीनचा कंटेंट, कॅल्शियमचा कंटेंट हा सुद्धा वाढवण्याचा इथं प्रयत्न झालेला आहे. म्हणजेच नेमकं काय झालेलं आहे की सगळ्या बाबतीमध्ये मानवी कल्याणासाठी, कारण मानवाला फक्त खायला फूडच लागतं असं नाही, तर त्याच्या हेल्थसाठी सुद्धा काय लागत असतं, मेडिसिन्स लागत असतात. त्याच्यानंतर सप्लिमेंटरी फूड म्हणून सुद्धा या लाईफस्टॉक ॲनिमलपासून तयार होणारे अनेक प्रॉडक्ट आहेत. मग हे वाढत्या लोकसंख्येला प्रत्येकाला प्रमाणामध्ये मिळण्यासाठी प्रत्येकामध्ये काय झालेली आहे, इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. म्हणजेच याचं पहिलं ॲप्लिकेशन आहे इम्प्रूव्हमेंट ऑफ क्रॉप प्लांट्स, ह्युमन हेल्थ आणि त्याच्यानंतर काय आहे, लाईफस्टॉक ॲनिमल्स आहे. त्याच्यानंतर आहे मेडिसिन. आत्ताच बोलले मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी आणि सोशल सायन्समध्ये सुद्धा जिनॉमिक्सचा काय करण्यात आलेला आहे, वापर करण्यात आलेला आहे. की याच्यामध्ये पूर्वी एक टिपिकल मेडिसिन असायचे किंवा त्याच्यामध्ये नंबर ऑफ असे ब्रँड्स नसायचे किंवा वेगवेगळ्या क्वालिटीचे मेडिसिन नसायचे किंवा प्रॉपर मेडिसिनसुद्धा नसायचे. आत्तासुद्धा हा प्रॉब्लेम आपल्याला येतो आहे की कोविड-19मध्ये जे काही प्रॉब्लेम आले की ज्या कोरोना व्हायरसवरती अजूनही वॅक्सिनेशन निघालेलं नाही, तर याच रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचा वापर करून काय करणार आहे, याच्यावरती मेडिसिन तयार केलं जाणार आहे. म्हणजेच जिनॉमिक्सच्या माध्यमातून काय केलं जातं, मेडिसिन तयार केलं जातं. ही जी ब्रांच आहे तीच बायोटेक्नॉलॉजीची ब्रांच आहे. बायोटेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा काय झालेले आहे, या जिनॉमिक्समुळं बऱ्याच प्रमाणामध्ये काय झालेलं आहे, इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. त्याच्यासोबत सोशल सायन्समध्ये सुद्धा याचा वापर झालेला आहे. पुढे 3 नंबरचा पॉईंट आहे टू ट्रीट जेनेटिक डिसऑर्डर. म्हणजे जे काही आपले जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत, या जेनेटिक डिसऑर्डरला क्युअर करण्याचा काम करण्यासाठी जी काही थेरपी केली जाते, ज्याला म्हटलं जातं जीन थेरपी. ह्या जीन थेरपीमध्ये जो काही डॅमेज्ड जीन आहे किंवा ज्याला म्हटलं जातं जो काही डिसीज्ड जीन आहे त्याला डिलीट केलं जातं आणि त्याच्याऐवजी डिझायर्ड जीन इन्सर्ट केला जातो. ही जी थेरपी आहे या थेरपीला म्हटलं जातं जीन थेरपी. म्हणजेच
जेनेटिक डिसऑर्डर, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन याचा अर्थ काय होतो, जे काही हेरिडिटरी कॅरेक्टर्स आहेत, हेरिडिटरी कॅरेक्टर्स हे टोटली डिपेंड कशावरती राहतात, जीन्सवरती राहत असतात. कारण त्या जीनला ते कॅरेक्टर एक्सप्रेस करायचं असतं. समजा एखाद्या जीनला कॅरेक्टर एक्सप्रेशन जर जमलं नाही का, कारण त्या जीनमध्ये काहीतरी असू शकतो, प्रॉब्लेम असू शकतो, किंवा तो जीन कम्प्लीट आणि इनकम्प्लीट लिंकेजमुळं जे काही म्युटेशन तयार होणार आहे, कदाचित म्युटेशनमुळेही तो जीन काय झालेला असेल की त्याचा नंबर कमी असेल. म्हणजे असे जे काही डिसऑर्डर्स आहेत, या डिसऑर्डरला ट्रीट करण्यासाठी जीन थेरपीचा वापर केला जातो. पुढे आहे ट्रान्सजेनिक क्रॉप. ट्रान्सजेनिक याचा अर्थ होतो ट्रान्सफर ऑफ जीनमुळे जे काही क्रॉप तयार झालेले आहेत, किंवा पर्पजली अशा पद्धतीचे क्रॉप तयार केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, आता जे आपण टोमॅटो खातो, ही जी टोमॅटोची जी व्हरायटी आहे ही ट्रान्सजेनिक व्हरायटी आहे. कारण या टोमॅटोमध्ये सुरुवातीला जर हायब्रिड आत्ताचा जर हायब्रिड टोमॅटो जर घेतला तर याच्यामध्ये त्याची ड्युरेबिलिटी म्हणजे त्याचा जो टिकाऊपणा आहे तो आहे जास्त. म्हणजे जे आपले इंडियन किंवा जे काही देसी व्हरायटी होती याच्यामध्ये टोमॅटो काय व्हायचा, 1 ते 2 दिवसामध्ये तो काय व्हायचा, डॅमेज व्हायचा. पण याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याच्यामध्ये असे काही जीन इंट्रोड्यूस केले की ज्याच्यामुळं टोमॅटोच्या वरती जे काही कवर आहे त्या कवरमध्ये ड्युरेबिलिटी रेट काय आला, जास्त आला. म्हणजेच इथं काय झालं, जीन ट्रान्सफर करण्यात आले. मग हे जेव्हा जीन ट्रान्सफर करतात क्रॉपमध्ये तेव्हा त्याला म्हटलं जातं ट्रान्सजेनिक क्रॉप. तयार होणारी जी हायब्रिड व्हरायटी आहे ज्याला म्हटलं जातं ट्रान्सजेनिक क्रॉप असं म्हटलं जातं. आणि या ट्रान्सजेनिक क्रॉपमध्ये आपल्याला हवे असलेले कॅरेक्टर म्हणजे हेल्दी कॅरेक्टर. हेल्दी कॅरेक्टर कोणाला म्हणायचं, ज्याला डिझायरेबल कॅरेक्टर असं म्हटलं जातं. डिझायरेबल कॅरेक्टर याचा अर्थ काय होतो, फॉर एक्झाम्पल आपल्याला राईसची व्हरायटी करायची आहे आणि या राईसमध्ये आपल्याला टेस्ट आणि न्यूट्रिएंट कंटेंट किंवा आता आपण म्हणतो की स्मेलचा सुद्धा विचार करतो. म्हणजे भात खाताना आपल्याला तो सुवासिक वाटला पाहिजे, त्याची चव चांगली लागली पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं टेक्स्चर चांगलं दिसलं पाहिजे आणि त्याच्यासोबत त्याचं न्यूट्रिएंट सुद्धा काय असले पाहिजेत, जास्त असले पाहिजेत. मग प्रत्येकाचा डिझायर्ड जीन म्हणजे एका व्हरायटी करून आलेला स्मेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले न्यूट्रिएंट आणि त्याच्यानंतर त्याचं टेक्स्चर म्हणजे बोल्ड राईस किंवा लॉंग राईस, ही जी व्हरायटी तयार झालेली आहे हे कशामुळे तयार झालेली आहे, जीन इंट्रोड्यूसमुळे तयार झालेली आहे. आणि हे जेव्हा प्रोसेस केली जाते आणि जी हायब्रिड व्हरायटी तयार होते तेव्हा त्याला म्हटलं जातं ट्रान्सजेनिक क्रॉप. म्हणजे वाढत्या लोकसंख्येला मेन महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आपली लोकसंख्या वाढत आहे आणि वाढणाऱ्या लोकसंख्येला व्हरायटी, मग त्याच्यामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही मिळण्यासाठी जिनोमिक्सचं हे काय आहे, ॲप्लिकेशन आहे किंवा हे एक सिग्निफिकन्स आहे किंवा हा एक त्यांचा गोल आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर आहे जिनोमिक्सचा जो वापर आहे तो कशासाठी आहे, जेनेटिक मार्करसाठी आहे. आता जेनेटिक मार्कर हा पॉईंट आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. ॲक्च्युली याच्यावरती मी DNA फिंगरप्रिंटिंगवरती बोलणार आहे, पण आताही थोडंसं सांगते की जेनेटिक मार्करचा उपयोग कशामध्ये केला जातो, फॉरेन्सिक सायन्समध्ये केला जातो. म्हणजे कसं, तर आपल्याला जर समजा अशी एखादी केस आहे आणि ज्याच्यामध्ये काय झालेलं आहे, मर्डर झालेलं आहे आणि मर्डर केलेल्या व्यक्तीचा जो काही इथं सॅम्पल मिळालेला आहे हे ब्लड सॅम्पल आहे किंवा त्याचा एक आहे हेअर आहे. नेमकं या ब्लड सॅम्पलचा उपयोग कशासाठी केला जातो, तर DNAच्या शोधासाठी केला जातो. कारण आपल्याला इथं काय शोधायचे असतात, DNAचं फिंगरप्रिंटिंग. समजा एखादी व्यक्ती हरवलेली आहे आणि त्या व्यक्तीचे आई बाबा जर शोधायचे असतील तर अशा वेळी कशाचा वापर केला जातो, DNA फिंगरप्रिंटिंगचा. मग DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय, सायन्स किंवा जिनॉमिक असं सांगतं 99.99